नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. मी तुला सांगते ना वहिनी, या मुलीचं ना डोकं फिरलंय डोकं. प्रथमेश सोड मला, असं नाही करायचं. मुलाला माझ्या समोर कधी आणू नका. सॉरी. त्याच्या अंगात अचानक एवढं बळ कुठून आलं देव जाणे. आपण हा सोहळा पुढे ढकलूया. अरे मी तर म्हणतोय आपण अत्यंत योग्य वेळी हा सोहळा साजरा करतोय. कशी पोहोचशील सोहळ्यापर्यंत शास्त्र्यांच्या घरात, त्यांचे शेवटचे श्वास मोजायला? आई, सुलेखाचा काही फोन आला होता? 2 दिवस झाले तिला जाऊन. सारखा फोन ट्राय करते, मी लागतच नाहीये. बंद ठेवला असेल तिने फोन. हो, पण का? साधी गोष्ट आहे, ती कुठे आहे तुला कळू नये म्हणून. तुला जाताना काही सांगून गेलीये? मला ती कधी काही सांगते का? आई, बाळाच्या केसेससाठी मी काही दिवस सतत बाहेर आहे. तू घरात आहेस. तिने नाही सांगितलं किमान तू विचारलंयस का तिला कुठे चाललीयस, कधी येणार आहेस? कसला विचार करतेस? आठवते मी तिला शेवटचं कधी विचारलं होतं. मला वाटतं ती कॉलेजमध्ये असताना मी शेवटचं विचारलं होतं. आई बास, प्लीज. येऊ देत तिला, खडसावून विचारते. मायेच्या हळव्या सशान लुळते. काय ग प्रिया? प्रिया प्रिया, आठवतं तुला काही? काय नाही म्हणजे तुला काही आठवत नव्हतं ना, म्हणून मी तुला विचारते. आता आठवत आहे का काही? नाही म्हणजे म्हणजे नक्की आठवत नाही म्हणजे नक्की काय होतं असं? हा म्हणजे असं 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 हे असं धूसर आठवतं का? हा का असं स्वप्न पाहिल्यासारखं वाटतं, म्हणजे म्हणजे दिसतं पण असं सांगता येत नाही. काय चाललंय ग? काय म्हणजे काय? बौद्धिक व्यायाम देते मी तुला. काय? अगं स्मरणशक्ती वाढवण्याचा उपाय द्यायचा आहे मला तुला, पण त्याआधी तुझी मानसिक अवस्था कशी आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. अगं हे बघ, माझ्याकडे ना रामबाण उपाय, रामबाण उपाय. म्हणजे म्हणजे आपण एखाद्या वेळेला गोष्ट विसरलो ना की तो करायचा उपाय म्हणजे तो मी करते. हा म्हणजे काय असतं की आपण शेवटी जी केलेली गोष्ट असते ना, म्हणजे जी आपण ती विसरतो ती गोष्ट आपण आठवायची. हा म्हणजे मग सगळं पुढे सगळं आठवायला लागतं. हो, तुला झालाय फायदा? आलाय म्हणजे काय? अगं झालाच आहे, नेहमीच होतो. मी एखादी गोष्ट विसरली ना की मी हाच उपाय करते. प्रिया, स्मरणशक्ती तल्लख आहे माझी. बरोबर. अरे दादा, तू कधी आलास? अगं मी स्मरणशक्तीचा वरती एक रामबाण उपाय कोणतरी सांगते असं ऐकलं, पण चला आपणही ऐकूया. मग बघ, आहे की नाही रामबाण उपाय? अरे ग्रेट, क्या बात है.
मी इथे कशासाठी आलो होतो? झालं म्हणजे तुला सुद्धा आता आठवत नाहीये का काही हं? ह्या घरात माझ्या एकटीची स्मरणशक्ती अशी तल्लक आहे. आठवलं? बरं आलं. मगाशी मी तुला आजचा पेपर दिला होता मला आणि सांगितलं होतं की याची पुरवणी मला हवी आहे. तू म्हणाले आत्ता देते आणि जी गेलीस ती इथे आलीस. दिली नाही का पुरवणी तुला? कुठे ठेवली मी? अगं अगं हसू नकोस प्रिया, मी आठवतेय. मी तुझा रामबाण उपाय वापर ना. तेच करते मी, तेच करते. म्हणजे मी हे केलं तिकडे, मी अशी हे झाले मग टिपाय कडून मग नाही स्वयंपाकघरात नाही खिडकीकडे आले आणि मग टेलिफोन मी आलेच. मी नक्की नाही ना दिले तुला? आले तर मी आलेच, बघून येते फोनच्या जवळ, बघून येते, आलेच मी. बाबा गंमत घे. मला माहिती होतं की इथे येऊन तुला काहीतरी छाडणार, म्हणून तिला जरा कामाला लावलं. आराम कर आता आणि काहीही आठवायची गरज नाही. आठवेल तेव्हा आठवेल. ओके? मला वाटतं या विषयावर मला तुमच्याशी प्रत्यक्ष बोलायला आवडेल. उद्या सकाळी आपण तुमच्या ऑफिसमध्ये भेटूया. ठीक आहे. आणि मी तुम्हाला नंतर फोन करतो. आम्ही एका मीटिंगमध्ये बिझी आहे. ओके ओके थँक्यू. सॉरी बोल. मला वाटलंच होतं ती हे असं काहीतरी करेल आणि पुढल्या वेळीही ती हेच करेल. तारखांवर तारखा, तारखांवर तारखा पडत राहतील. बस. का इतका हायपर होतोयस? मी तर म्हणतो ह्या गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघ. कारण मला वाटलं होतं यावेळी तिच्याकडून एखादा जबरदस्त काउंटर अटॅक होईल. आपल्या गोष्टी खोडण्यासाठी ती एखादा तरी चांगला एव्हिडन्स वापरेल. पण तसं नाही झालं. विराज तिनं तब्येतीचं कारण दिलंय आणि ती नाहीच आली. कसलं फुटकळ कारण आहे? अरे हा पळपुटेपणा आहे. असेल, पण मला तरी ती मला पिऊला न भेटू देण्याची एक स्मार्ट मूव्ह वाटते. त्यासाठी तिने फार कष्टही घेतले नाहीत. एक मेडिकल सर्टिफिकेट आणि तिला हवं ते मिळालं. पण आपलं काय शिकल? विराज आपल्या पहिल्या स्टेपलाच ते बॅकफूटवर गेली आहे. बॅकफूटवर जाणं म्हणजे नेहमीच माघार घेणं नव्हे. वार करण्यासाठी घेतलेला पवित्राही असू शकतो तो शिखर. आणि तिला वार करण्यापलीकडे दुसरं काहीही येत नाही. समोरच्याच्या एक्सपेक्टेशन्स तोडायला आवडतात तिला. त्याचाच तर आपल्याला फायदा घ्यायचा आहे. तिला विचार करत राहू देत आपल्या पुढच्या स्टेपचा. आता आपण तिच्या एक्सपेक्टेशन्स तोडूयात. म्हणजे आता तिला काय झालं, ती का आली नाही, हे तू तिला विचारू नकोस. आपण शांतपणे कोर्टात अपील करत राहायचं. ती कारणं देत राहील आणि याच दरम्यान आपण कोर्टाकडे वन साइडेड डिसिजनसाठी अपील करायचं, जे तिला एक्सपेक्टेड नसेल. असं होऊ शकतं? माझ्यासाठी तरी तिनं आज एक पाऊल मागे घेतलंय, तिथंच माझा कॉन्फिडन्स वाढलाय. आता फक्त विश्वास या शब्दावर विश्वास उरलाय माझा. माझा तुझ्यावर, तुझा तुझ्या प्रयत्नांवर, बघायचं इतकंच कायद्याचा कशावर विश्वास आहे? प्रामाणिक प्रयत्नांवर की तनिष्काच्या मॅनिप्युलेशनवर? शेखर, आपण कायद्याच्या मदतीने लढतोय. एक जबाबदार नागरिक म्हणून आपण कदाचित जिंकू, कदाचित हरू. पण एक गोष्ट नक्की, एक बाप म्हणून मी कधीही हरणार नाही. निघूया.
हॅलो मम्मा तुम्ही अचानक तुला सरप्राईज द्यायला आले. अगं स्वप्नीलने सोडलं मला. मग तो कुठे आहे? तो गेला, त्याला काहीतरी अर्जंट काम होतं. घरापर्यंत यायला त्याला वेळ आहे, घरात यायला नाही. जाऊ दे, मला त्याच्याविषयी काही बोलायचंच नाही. मम्मा तुम्ही कशा आहात? मी बरी आहे. तू कशी आहेस? बरी आहे, पण मम्मा काही गोष्टी आठवत नाहीये. मम्मा तुम्हाला आठवतंय तुमच्या घरून मी नक्की कुठे गेले होते? हे बघ, त्या दिवशीबद्दल मी आज काहीही बोलणार नाहीये. मम्मा एकदा तो विचार डोक्यात शिरला ना की की सारखा मी त्याच संदर्भात विचार करत बसते. सांगा ना मम्मा, काय झालं होतं? आपण नेहमीप्रमाणे गप्पा मारल्या, मजा केली आणि मग तू गेलीस. माझ्या समाधानासाठी म्हणताय ना? प्रिया, हे विचार आता सोडून दे. मला सांग, आजोबा कसे आहेत? बरेत. आमच्या वाड्यावर सोहळा आहे ना, त्याच्याच तयारीसाठी गेलेत तिथे. मला वाटतं तू सुद्धा वाड्यावर गेलं पाहिजेस त्यांच्या मदतीला. मम्मा मी कुठेही गेले तरी माझ्या पुन्हा तोच विषय. प्रिया, तुला एक सांगू का? काही प्रश्नांची उत्तरं लगेच मिळत नसतात, म्हणून सारखा सारखा त्याचा विचार करायचा नाही. जेवढा तू विचार करशील ना, तेवढा तुला परत परत त्रास होत राहील. शक्यतो यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कर, लवकरात लवकर. आणि मला काही चहा बी देशील की नाही? आई आम्ही विसरलेच. बस आम्ही आणते. हा हेच तेच म्हटलं. विष्णू काका सकाळ सकाळ कसा आला इकडे? अरे तुला माहिती आहे ना, मालकांचा दिवस पोथी वाचल्याशिवाय सुरू होत नाही आणि संपतही नाही. मला म्हणत होते उद्या सावकाश जाऊन आण, पण मीच हट्ट केला. नाही म्हटलं, आत्ताच्या आत्ताच जाणार आणि घेऊन येणार. मालक नेहमी म्हणतात या पोथ्यांमध्ये अद्भुत अशी शक्ती असते. अरे म्हणून तर आपला भेटायचा योग आला. बरं वाटलं तुला भेटून. बरं आठवण झाली, इथे जवळपास कुठे मार्केट आहे का रे? काय घ्यायचं तुला? कोणाला सांगणार नाहीस ना? हा सांग ना. आता आपल्या वाड्यावर आणायचे सोहळा आहे ना, तर त्या निमित्ताने मला मालकांना एखादी भेट द्यावीशी वाटते. म्हटलं मुंबईला जातोच आहे तर खरेदी करूनच येऊया. खरं तर तुलाच सांगणार होतो आणायला, पण अरे असं कर ना, तू माझ्याबरोबर येतोस का? अरे विचारतोयस काय? लहानपणी मी ना तुझ्याकडे हट्ट करायचो मला मार्केटमध्ये घेऊन चल म्हणून. ऑर्डर सोड, मला मार्केटमध्ये घेऊन चल म्हणून. अरे याउलट मी काय म्हणतो, तुला काय हवंय ते सांग ना, मीच घेऊन येतो. तुला उगाच पायपीट नको, तू आराम कर. नाही नाही नाही, मी माझ्या नजरेसमोर ती विकत घेणार. खरं सांगू का आधी, मालकाने खूप केले रे माझ्यासाठी. आपल्या मुलासारखा माझा सांभाळ केलाय. माझे 10 जन्म जरी मी त्यांची सेवा केली ना, तरी ते उपकार फिटायचे नाहीत. पण या सोहळ्याच्या निमित्ताने मला त्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी द्यायचंच आहे. पण काय देऊ, मला तोच प्रश्न पडलाय. आजपर्यंत त्यांच्याकडून फक्त घेत आलो ना, द्यायची वेळ कधी आलीच नाही. नो प्रॉब्लेम विष्णू काका, मी येतो तुझ्या बरोबर. अरे हो, ते क्षिप्राचे वडील येणार होते, त्यांचं काय झालं रे? नाही, ते येणार म्हणून मारे मी त्या माळ्यावरच्या ट्रंका काढून ठेवल्या, त्या तशाच पडून आहेत. आजोबाने तुला काही सांगितलं नाही? नाही. अरे त्यांचं येणं थोडं पुढे गेलंय. का? त्यांचं इजिप्त मधलं काम अजून संपलेलं नाहीये, ते शेवटच्या टप्प्यात आहे. इजिप्त मधलं? काय करतात तिकडे ते? पिरॅमिडचं संशोधन. कसल्या परमिटचं? परमिट नाही रे, पिरॅमिड. काय असतं ते?
पिरॅमिड्स म्हणजे पूर्वीच्या काळात ना इजिप्तमधल्या माणसांनी तेव्हाचे राजे महाराजे मेल्यानंतर त्यांना पुरण्यासाठी ही मोठी थडगी बांधून ठेवली. ही थडगी ते उकरतात. म्हणजे त्यावेळची संस्कृती जाणून घेण्यासाठी ही थडगी उकरण्याचं काम करतात. काय पण माणसांना एक एक छंद असतात. आता मेलेल्या माणसाला पुरलंय ते उकरून काय मिळणार आहे? हा, त्यात इतर अनेक गोष्टी असतात. म्हणजे त्या राजे महाराजांनी वापरलेल्या गोष्टी, त्यांच्या वस्तू, म्हणजे सोनं नाणं, तेव्हाचे दागिने, त्यांची संपत्ती, खजिना. हा खजिना. अरे तू हे सांगतोस त्याच्यावरून आठवलं, आपल्या वाड्यातल्या खजिन्याचा शोध घेणार होतास, ते विसरलास की काय? असं कसं विसरेन? मग अरे आजोबा इथे काही दिवस होते ना, म्हणून म्हटलं की आजोबा एकदा वाड्यावर गेले की मग जाऊ. नाही, बरं झालं तू आजोबा इथे असताना वाड्यावर आला नाहीस. ते काय, तू आला असतास तुला खजिन्याचा कदाचित शोध लागलाही असता, पण तो खजिना आपल्याला मिळाला नसता. तिकडे सोपान आजोबा नावाचा नाग बसलाय ना वाड्यात. एरवी नाग खजिन्याचं रक्षण करायला बसतो, पण हा नाग तो खजिना गिळायलाच बसलाय. विष्णू काका, नाही, मला माहिती आहे. आता तू सुद्धा आजोबांसारखं त्यांच्या वयाचा मान ठेव, त्यांना असं काही बोलू नको असंच म्हणणार. त्यांचं मरू दे. चल आपल्याला जायचंय ना, चल तू तयारी कर लवकर. अरे बाबा, मला वेळेत वाड्यावर गेलं पाहिजे, मालकांना ही पोथी वाचायला द्यायची आहे. आलो तू बस, मी आलो. चल लवकर ये. प्रथमेश, बाबा आले ना की गावाला जायचंय आपल्याला. बाबा आले ना की गावाला जायचंय आपल्याला. माझ्याकडे बघ ना, बघ माझ्याकडे बघ. मला सांग, मी कोण आहे? कोण आहे मी? मला सांग, मी कोण आहे? कोण आहे मी? सांग ना, बोल, कोण आहे मी? प्रथमेश, आपण गेलो होतो ना पुण्याला. पुण्याला गेलो होतो ना, तिथे जी होती ती मनीषाची आई होती. मनीषाची आई होती. ती तुझी आई नाहीये. मी तुझी आई आहे. मी तुझी, मी आई आहे तुझी. ती मनीषाची आई होती मागच्या जन्मातली. तिला आई म्हणतोस आणि मला नाही म्हणत. म्हणशील आई, म्हणशील मला आई, आई म्हण ना. तुला जमेल खरंच. मी मदत करू तुला. हा, मी मदत करते. आ आ ई म्हण. आ आ म्हणणार आहे. आई आई म्हण. एकदा म्हण आई. आई म्हण ना, तुला जमेल प्रथमेश. प्रयत्न कर ना. एकदा म्हण आई.
I'm sorry. माझं चुकलं.